पण त्याने डोळे नीट उघडले तर त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटलेले आहेत। एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले आहेत। लक्षात घ्या, तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाहीत। एवढे तुम्ही घाबरलेले होता, एवढे तुम्ही भयग्रस्त होता। तुम्ही नेतृत्व म्हणता ना, ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष, पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा ती तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते 10 तास। हे काही विरोधकांनी केलं। ही आई, त्या लहान मुलीची आई जी स्वतः एक गरोदर आहे महिला, ती 10 तास ती वणवण फिरत होती। यात विरोधकांचा काय दोष आहे? काल तुम्ही पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांची बदलापूर नंतरची क्लिप व्हायरल झाली आहे आणि मुख्यमंत्री असं सांगतायत की 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशीच एक घटना घडली, पण आम्ही ती फास्ट ट्रॅकवर चालवली आणि आरोपीला 2 महिन्यापूर्वी फाशी दिली। ऐकलत ना? वडेट्टीवारांनी पण ट्विट केले ते। आता माझा असा प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली, कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला फास्ट ट्रॅक, कोणत्या न्यायालयानं संबंधित आरोपीला फासावर लटकवलं, लटकवण्याची शिक्षा ठोठावली आणि कोणत्या कारागृहात त्या संबंधित आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली, याचा तपशील जाहीर करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रापासून तुम्ही काय लपवलं आहे का की भलत्याच माणसाला फाशी दिलाय? दुसरं असं आहे की फाशीची जागा त्याने सांगावी। वर्षा बंगल्याच्या मागे फाशी दिली की राजभवनाच्या मागे फाशी दिली? एखाद्या राज्यामध्ये जर कोणाला फाशीची शिक्षा ही अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी राजभवनात नोंद करावी लागते, राज्यपालांचा आदेश काढावा लागतो। महाराष्ट्राच्या राज्यपालांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य त्यांनी गांभीर्यानं घ्यावं आणि परस्पर त्यांनी कोणाला फाशी दिली आहे त्याची चौकशी करावी आणि जर तुमच्याकडे अशी काही नोंद असेल तर तुम्ही ती महाराष्ट्रासमोर आणावी। हे मुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहे। एक नंबरचे, बरं का, 1 नंबरचे खोटारडे आहे। गृहमंत्री त्याहून खोटारडे आहे। त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलंय का? आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहे? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत। काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले। काय करतात मुख्यमंत्री? शरद पवारांना जेड सुरक्षेवरून आता नितेश राणेंनी टीका केलेली आहे। त्यांनी म्हटलंय की फक्त कळ काढत बसलं तरी जेड प्लस सुरक्षा मिळते। नेमकं चाललं काय? नेमकं त्याच्या बापाला पण केंद्राची सुरक्षा आहे ना, त्याचे पिताश्री आहेत ते काढून द्या ना। त्यांनी कुठली कळ काढली? बरं काय, अशा लोकांना गृहमंत्री आवरू शकत नसतील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर। याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारवर तुमचा विश्वास नाही, मोदींच्या सरकारवर, अमित शहांवर, गृहमंत्र्यांवर। तुम्ही तसं पत्र लिहा मग की तुम्हाला काय कळत नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र जनाजनाही सुरक्षा दिली आहे केंद्राने, ती काढून घ्या। त्याने पत्र लिहावं आणि अमित शहाना पत्र लिहावं की तुम्हाला काय कळत नाही, ती मूर्खात तुम्ही कोणालाही सुरक्षा देताय। शरद पवारांसारख्या नेत्यांवर तुम्ही अशा प्रकारची भाषा करता आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तोंड शिवून बसलेले आहेत। तर रेखा सकटच्या आश्रमातून 2 महिलांना सुटका मिळालेली आहे। एक कॅन्डलच्या संदर्भात रेखा सकट, कराडच्या रेखा सकटला, आणि जेव्हा लोकशाहीने बातमी चालवली तेव्हा पोलिसांना जाग आलेली आहे। तो आहे ना, हे महाराष्ट्रात अशा घटना घडतायत आणि मुख्यमंत्र्यांकडे त्याची माहिती नाही। साहेब, लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो आता 1% निधी सर्व ज्या महिला बालकल्याण योजना आहेत तो वळवण्यात आलेला आहे आणि त्याचा परिणाम आता इतर ज्या महिलांसाठी इतर अनेक योजना महिलांच्या त्याच्यामुळे रखडल्या आहेत। मुलांच्या आश्रमशाळांच्या सुद्धा निधीमध्ये घट करण्यात आलेली आहे। भविष्यामध्ये शिक्षणातला निधी सुद्धा कमी केला जाईल, कारण त्याला निवडणुका जिंकायच्या। निवडणुका जिंकण्यासाठी हे सरकार कोणत्याही थराला जाईल। जर सरकार आणण्यासाठी 50 रेडे कापू शकतात गुवाहाटीत जाऊन,
तरी जनतेचे बळी घेतीलच. सर लाडका सर शेतकरी- मुख्यमंत्र्यांचा ताप लाडका अडवलाय. मुख्यमंत्र्यांचा ताप हा? मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांचा ताप अडवलाय. मला असं वाटतं त्याच्यावरती त्या समाजाचे नेते अधिक चांगलं वक्तव्य करू. लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी काल. लाडका शेतकरी म्हणून करू द्या ना. याच्या आधी काही शेतकरी लाडका नव्हता कोणाचा, यांचाच लाडका आहे. त्यांनी ठरवले लाडका गद्दार ही योजना आणली. लाडका गद्दार, लाडका बेईमान या योजनेची गरज आहे. कारण भविष्यामध्ये त्यांचं सरकार गेल्यावर त्यांना आपल्या लाडका गद्दारांना घेऊन बसावं लागेल. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला सर तर संजय राऊत माध्यमांशी बोलत होते आणि त्यांनी बदलापुरातल्या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र जे याच भागातले खासदार आहेत त्यांच्यावरती टीका केली.